महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरला पर्यटकांची संख्या वाढली आहे। याचं कारण म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक जे आहेत ते सध्या महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। सध्या महाबळेश्वरचे जे विविध पॉइंट आहेत या पॉइंटवर पर्यटकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर सध्या आपण ज्या पर्यटन पॉइंटवर आहोत तो म्हणजे या ठिकाणचा महाबळेश्वरचा प्रसिद्ध असा ऑर्थोसिट पॉइंट। या ऑर्थोसिट पॉइंटवर जी मनमोहक अशी दृश्य आपण पाहू शकता की या ठिकाणी या पर्यटन पॉइंटला पाहण्यासाठी पर्यटक जे आहेत ते मोठी पसंती देतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं महाबळेश्वरमध्ये सध्या पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या निमित्तानं पर्यटक जे आहेत ते या भागामध्ये आलेले आहेत। दादा कुठून आलाय तुम्ही? आम्ही रत्नागिरीतून आलो। काय सांगाल, कसं सांग? खूप छान, खूप महाबळेश्वर सौंदर्य खूप मस्त आहे, बघायला खूप मस्त आहे, छान वाटलं एकदम। आणि म्हणजे स्वर्गातलं जे सुख आहे त्या महाबळेश्वर मध्ये आहे, खूप छान वाटलं। थोडक्यात काय सांगाल, त्याचं कुठून आता कुठले पॉइंट पाहिले? आता पहिला पॉइंटच आहे। अच्छा, हा पहिलाच पॉइंट पाहिला, पण कसं वाटतंय तुम्हाला? मस्त, एकदम भारी वाटतंय। वेण्णा लेकला वगैरे जाऊन बोटिंग वगैरे करणार का आज? हो 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 करणार आहे। नववर्षाच्या स्वागतानिमित्त आलाय? हो नक्कीच। कुठून आलाय तुम्ही? आम्ही मुंबई। अच्छा, काय सांगाल महाबळेश्वरचं सौंदर्य, काय सांगाल थोडक्यात? महाबळेश्वरचं सौंदर्य म्हणायचं झालं तर खूप सुंदर आहे। आम्ही बरेचसे सगळे पॉइंट कव्हर केले, सगळ्या ठिकाणी आम्हाला खूप छान वाटलं। आणि हा पॉइंट बाकी इको पॉइंट आणि आर्टिस्ट पॉइंट आणि मंदिर, पंचगंगा मंदिर, तिथे 5 नद्यांचा उगम आहे। कृष्णा, वेण्णा, गायत्री, सावित्री आणि कृष्णा अशा 5 नद्यांचा उगम आहे। ते पण पाहिलं, खूप छान वाटलं। मंदिर पण सुंदर आहे। थोडा त्रास म्हणजे आता इथं जरा रस्त्यांचा, हे नववर्षाच्या निमित्तानं पर्यटक येत आहेत त्यामुळे गाड्यांचा पण त्रास होत। हो, गाड्यांचा त्रास असं काही नाही। ट्रॅफिक म्हणजे आता न्यू इयर असल्यामुळं गर्दी जास्त आहे, पण बाकी छान वाटलं। थोडक्यात काय सांगायचं म्हणजे आम्ही 2 दिवस झालं इथं आहे, काल आणि आज नवीन वर्षाचं स्वागत करायला पण आलेलं आहे आणि तसंच फिरायला पण आलेलं आहे। येताना थोडंसं गर्दी फार आहे, कारण 2 दिवस बघतो आम्ही, मग गर्दी असं कारण निसर्गाने नटलेलं हे महाबळेश्वर आहे। सगळे पॉईंट कव्हर केलेत, अजून पण आम्हाला पॉईंट कव्हर करायचे आहे। आणि रस्त्याचं थोडं वाहतुकीचं थोडंसं प्रॉब्लेम आहे। काल येतानाच आम्हाला मुंबईहून म्हणजे पुणे असं वाई मार्गे आलो, थोडंसं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, तो जरा कमी झाला तर खूप आणखीन ह्याच्यात वाढ होईल। आणि असंच महाबळेश्वर राव याच्यात चेंजेस होऊ नये, जे काही सुविधा करता येईल तेवढा करावेत, बाकी निसर्ग मध्ये तसाच राहू दे, त्याला काही डिस्टर्ब करू नये। खूप चांगलं आहे आणि आम्हाला आनंद वाटतोय आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा। थँक्यू सर। ठीक आहे, एकूणच सांगायचं झालं तर नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं येत आहेत आणि जे महाबळेश्वरचं सौंदर्य आहे त्यामध्ये कुठंही बदल करू नये आणि जे सौंदर्य आता जे दिसतंय त्याच पद्धतीचं सौंदर्य या पुढीलही काळात दिसावं, असंच एकंदरीत लोकांचं म्हणणं आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, महाबळेश्वर, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।